भारतीय जनता पक्ष खारघर महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हॅट्रिक झाल्याने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। खारघर येथे ग्रँड उत्सव बँकेट हॉल या ठिकाणी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, महादेव पाटील, नरेंद्र गायकवाड, चंद्रशेखर कांबळे, रामदास शेळके, प्रभाकर कांबळे, साधना पवार, चावला बनकर, नितेश पाटील, ओंकार वेदाते, विजय मोरे, संतोष सोनकांबळे तसेच उपस्थित असणारे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक महिला उपस्थित होते। महायुतीतल्या सर्व पक्षांच्या वतीनं सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आणि या मावळ मतदारसंघाचे खासदार अप्पा बारणे साहेब यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे की या देशाच्या पंतप्रधानपदी माननीय नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा या ठिकाणी पूर्ण बहुमतानं तिथे सत्तारूढ झालेले आहे आणि ही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी वापरायच्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली। एक खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या दलित समाजामधून सर्वसामान्यांमधून पुढे गेलेलं नेतृत्व रामदास आठवले साहेब यांच्यावर तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे। त्याचा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे। त्याचबरोबरनं अप्पा बारणेजी की ज्यांनी खऱ्या अर्थाने या मतदारसंघाची सेवा केली आहे। प्रचंड मोठा असा मतदारसंघ, याच्या खासदारपदी तिसऱ्यांदा ते निवडून आले, हॅट्रिक केली, त्यांचंही मनापासून अभिनंदन। तर संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची प्रतीक्षा करते। असं असताना जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका झालेल्या आहेत, महाराष्ट्राच्या निवडणुका कुठेतरी पुढे ढकलत आहेत असं चित्र सध्या दिसतंय। काय तुम्ही भावना व्यक्त कराल, काय प्रतिक्रिया? तर मला वाटतं की शिवसेनेच्या माध्यमातून 2019 साली भारतीय जनता पार्टीच्या बरोबर निवडणूक लढवली गेलेली होती आणि महायुतीला या महाराष्ट्रातल्या लोकांनी 2019ला कौल दिलेला होता। दुर्दैव असं की उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पाठीत, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यामुळे महायुतीला जनतेनं कौल देऊन देखील 2019 साली सत्तेमध्ये महायुती बसली नाही। या उलट महाविकास आघाडी निर्माण करण्यात आली, पण त्याच्यासाठी इतका विलंब झाला की मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शपथ कधी घेतली? 28 नोव्हेंबरला शपथ घेतली। आता तिथून पुढची 5 वर्ष मोजा ना। आज जे उद्धव ठाकरे यांचे सगळे बगलबच्चे सांगतायत की निवडणूक लांबवली कारण महायुती निवडणुकीला घाबरते, महायुती निवडणुकीला घाबरत नाही। ज्या जनतेची दिशाभूल करून तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मतं मागितलेली आहेत, त्या जनतेला आता कळून चुकलं आहे की आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यामुळे ती जनता तुम्हाला कौल देणार नाहीच। पण महायुती प्रचंड ताकदीनं निवडून येणार आहे। पण 5 वर्ष तर पूर्ण होऊ द्या, काय इतक्यात घाई लागलेली आहे? 2.5 वर्ष या सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करून तुम्ही सत्ता स्थापन केली, पण या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही देऊ शकलेलं नाही। ते महायुतीचं सरकार देत आहे, ताकदीनं देत आहे। 5 वर्ष पूर्ण होऊ द्या, निश्चितपणाने निवडणूक होईल आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला या महायुतीवरतीच विश्वास आहे, पुन्हा एकदा ही जनता दाखवून देणार। येणाऱ्या विधानसभेनंतर या जनतेचं मावळच्या लोकसभेचे खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे आणि आम्हा सर्वांचे कायम मार्गदर्शक असलेले केंद्रीय मंत्री माननीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्यावरती जे प्रेम आहे, ते प्रेम अनेक वर्षापासून व्यक्त करण्याचा जो विचार होता, तो विचार या सत्कार समारंभाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त केला आहे। खारघरच्या जनतेचं, माझ्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या दोन्ही व्यक्तिमत्वांवरचं जे प्रेम आहे, ते प्रेम दर्शवण्याचा हा योग होता आणि ह्या योगाला ज्यांची उपस्थिती आणि पाठबळ लागलं ते म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, त्याचबरोबर या विधानसभेचे विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूरजी, या दोघांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा, सत्कार सोहळा या ठिकाणी आम्ही खारघरच्या जनतेच्या साक्षीने पार पाडला आहे आणि त्यामुळे या दोन्ही व्यक्तिमत्वांचा, दोन्ही सत्कार मूर्तींचा पाठबळ, त्यांचा आशीर्वाद आम्हा खारघरवासियांच्या आणि विद्यार्थी चळवळीतील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या
पाठीशी कायम असेल, कायम राहावा या अपेक्षेनं, या विनंतीने आम्ही या सत्काराचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर या दोन्ही सत्कार मूर्तींचं जे कार्य आहे ते कार्य तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलेलं आहे. तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे दोन्ही नेते, दोन्ही व्यक्तिमत्व वैयक्तिक ओळखतात अशी अनेक वेळा प्रसिद्धी आम्हाला आलेली आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना एक बळ येतं आणि ते बळ घेऊन ज्यावेळेस कार्यकर्ता समाजामध्ये जातो तेव्हा निश्चित लोकांना न्याय मिळवून देत असतो. आणि म्हणून त्या दोन्ही व्यक्तिमत्वांनी संसदेमध्येच नव्हे तर मंत्रिमंडळात देखील माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली हॅट्रिक केलेली आहे. आणि ही हॅट्रिक क्रॉस करून निश्चित पुढच्या चौथ्यांदा देखील त्यांना याचा संधी मिळेल या अपेक्षेनं आम्ही सगळे कार्यकर्ते प्रेरित झालेलो आहोत. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाषणात सांगितलं की विधानसभेनंतर महापालिकेच्या निवडणुकांमध्येही युती कायम राहील आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये एक आनंद संचारला. काय सांगत आहे? कसं आहे, महायुतीचं जे प्रेम आहे, महायुतीचं जे ऐक्य आहे, ते ऐक्य आणि ते प्रेम याची पोचपावती देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या नेतेमंडळींना केला आहे. आणि म्हणून त्यांना निश्चित खात्री होती की ह्या खारघरमधील तमाम कार्यकर्त्यांचं, सर्व महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आपसमध्ये खूप छान असं कॉर्डिनेशन आहे, खूप छान असं ऐक्य आहे. आणि त्यामुळे वारंवार महायुतीचा निकाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे, हा बहुमताने आलेला आहे आणि हा कायम राहील. विधानसभेला देखील या ठिकाणी महायुतीचाच ध्वज फडकेल ही अपेक्षा त्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांकडून आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्या या अपेक्षेचा कोणत्याही प्रकारे भंग होऊ देणार नाही. त्यांच्या अपेक्षेवर खरोखर हे सर्व महायुतीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी खरे उतरतील हे आज या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त वचन देतो.